बॅचलर राहणारी मुलं लेट उठतात हे मला माहीत होतं, पण 12 वाजता कोणी उठत असेल ते म्हणजे एकमेव साक्षी रोकडे. तर पटकन मी रेडी झाले, कारण की मला जायचं होतं मिसळ खायला आणि रविवारची माझी मिसळ फिक्सच असते. मी ही ट्रेंडिंग कुर्ती घातली होती. कशी दिसते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर लईच आवडली. नंतर मी दीदीच्या रूमवरती गेले तर ती तिच्या ना सोनपरीला झाकण घालत होती. मी पण पटकन उरकलं आणि गेलो जेवायला. तर दीदीने घेतली होती कढीवडा आणि मी घेतली होती मिसळ. आमच्या दोघींची पण ना हे 2 डिश खूप फेवरेट आहे, माझी मिसळ आणि तिची कढीवडा. तर आम्हाला संपणार नव्हतं हे मला माहीत होतं, काही ना काहीतरी राहणारच होतं. माझ्या हाताला ना इकडे भाकरी करताना भाजलं होतं. दीदीच्या रूमवरती गेलं, तिने लगेच हाकलून दिलं. मग काय माझ्या रूमवरती आले. कल्याणी माझी एक हेअरस्टाईल करत होती. कोणती चांगली दिसते सांगा बरं का मला. ही हेअरस्टाईल तर तुम्हाला दाखवली. नंतर ही सेकंड हेअरस्टाईल, हीच मला अजिबात आवडली नाही बाई, किती बेकार दिसत होती. पहिली मला हेअरस्टाईल आवडली होती, नंतर तर एकही हेअरस्टाईल नाही केली. आपली केसावरती बांधली आणि आम्ही गेलो होतो उसाचा रस पिण्यासाठी. रूममधून बाहेर जाताना सगळ्यांना विचारलं चला बाहेर, पण एक पण येणार नाही. पण बाहेर गेल्यावरती एखाद्याने कॉल करायचा आणि सांगायचं हे आण ते आण. तुमच्या रूममधले पण रूममेट्स असे आहे का? कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.